शांता मावशी, हे काय व्हेज नॉनव्हेजची थाळी आणखी? आज गावदेवीचा उत्सव आहे. आजच्या दिवशी राधा अक्का खाटखुट बनवत नाही, माहित नाही? अरे होय की, विसरलोच मी. सॉरी सॉरी. दमानं जेवा, उगा वाघ माग लागले ग जीव नका. शांता मावशी. हा अगं भाजी नाही. शांता, वय. लोणचा दे की. वय ए शांता, वय आमटी वाट की. वय वय, मला काही डाळ देत वय. आणते. अर्चना, आमटी आण ग. आले आले. 80 रुपये झालेत तुमचं. हे काय 20 रुपये कमी आहेत. 80 झालेत. 80 तुम्ही 60 दिलेत फक्त. सॉरी सॉरी, मला वाटलं मी तुम्हाला 80 रुपये दिले. हे तुम्हासनी मस्त काय बी वाटेल, पण इथल्या चवीत आणि हिशेबात घोळ होत नसतोय कवाच. आता काय लिहून देऊ का पैसे मिळालं म्हणून? या, मंडळ आभारी आहे. हो सॉरी. एवढी गरम बास आहे का? अजून एक उकळी देऊ? अस्मे, 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 अस्मे काय करेल? अस्मे, अस्मे काय करले? आता मस्त थंड वाटलं असेल ना? समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढी तिखट. लक्षात ठेव. काय करते? अगं तायडीचा हात धरून दाखवाल ते. आमटी गार ती. त्यासनी गरमागरम आमटी पाहिजे होती, दिली. काय चुकलं काय माझं? तुमचं ना, माझं चुकलं. मी तुमच्या पाया पडतो. तायडीच्या पाया पडा. तिच्या पण, यांच्या पण पडतो, आणि हिच्या पण पडतो. तुझं चुकलंय ते तुला समजलंय ना? वय मग हितच नाही, पुन्हा कुठंच असं वागू नको बाबा. नाही वागणार, खरंच नाही वागणार. सूर्यास्त व्हायला आला. राधक्का अजूनही प्रसाद घेऊन आलेली नाही. राधक्का दिलेला शब्द पाळेल ना? अजून प्रसाद आला नाही. एवढ्या वर्षाच्या प्रथेला तडा जाणार? अरे देवा. म्हणजे प्रसाद तर तुम्ही आणणार होता ना? आम्ही करणार होतो, पण ऐन टायमाला भटजीन सांगितलं का तो मान तुमच्याकडनं काढून घेतला. केलेलं सगळं तसंच. अहो पण वहिनी, मान का काढून घेतलाय ते सुद्धा सांगा ना. गलिच्छ वातावरणात देवीचा प्रसाद बनवला जात होता, तेही सांगा की. असं कुठे काय होतं? सगळी करत्यात तसंच चाललेलं की. समध्या गावकऱ्यांनीच ठरवलं म्हटल्यावर आम्ही बी गप्प बसलो. हा, गावकऱ्यांनी ठरलेलं? मग पण आम्हासनी कधी कोणी विचारलेलं? आम्हासनी कोणी विचारलं नाही, काय नाही. तुमचं तुम्ही ठरवलं हो गुरुजी.
झालं गस्मे? अगं पंक्चर झाली आ. हर देवा, आता ग शाबास, आपलं काम झाले. आता यांचा काय परसात पोचत नसतो. किंवा मावळ्याच्या प्रसाद मंदिरात पोचला नाही तर अनर्थ होईल. इतक्या वर्षाची प्रथा मोडल. प्रथा मुडली तर काय होईल? देवीचा कोप होईल. हे बसा, असलं काय बोल नका. कौतुक करालता ती राधा का हीच होय? वय आधी प्रसादाचा मान यामिनीकडे होता. राधा अक्काची सवत, गोपीनाथची दुसरी बायको. तुझ्याकडनं एवढं ऐकलेलं तर कधी एकदा राधा अक्काच्या हातचा प्रसाद खातोया असं झालं मला. पण पहिल्या पंक्तीला बसायला पाहिजे ना, नाही तर लगेच सपल. सपत नाही सोड. राधा अक्काला पहिल्यांदा मान मिळाला आहे प्रसादाचा. ती कुणाला काही कमी पडून द्यायची नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. देवी आईचा देवी आईचा देवी आईचा देवी आईचा देवी आईचा देवी आईचा. जोशी बुवा, आमच्या पुढे तर लय बोलालता. आता कुठं गेला तुमचा सात्विकपणा? ज्या बाईला स्वतःच्या नवऱ्याने टाकलं, जिला कुंकुवाचा मान नाही, अशा करंट्या बाईकडनं देवी आईची ओटी भरणार. तो मान सवाष्णीचा आहे, सवाष्णीचा. तुमचं माझ्यावर आहे, माझं राहिलं. पण असं कुणाकडनं बी देवी आईची वटी भरल्याली मी खपवून घेणार नाही. यो माझाच नाही, पूर्ण गावचा. आणि ह्या गाव देवीचा अपमान आहे. अशा देवी कोपाची नाही का? आणि देवीचा कोप झाला तर बया. यामिनी बाई जाऊ दे. हो यामिनी बाई, देवी आईच्या दारात सगळे सारखेच असतात. तेव्हा तुमचे वैयक्तिक मतभेद इथे आणू नका. देवी आईच्या दारात समधी सारखी असतील हो,
पण तुम्हासनी समधी सारखी आहेत असं काही वाटत नाही. माझं ठरलंय. आता तुम्ही एक काम करायचं, तुम्ही त्या राधीचं सगळं हक्क काढून घ्यायचं आणि तिला घटस्फोट द्यायचा. काय घटस्फोट? तसं बी काय राहिलंय आता, एकदाचा घटस्फोट द्यायचा आणि मोकळं व्हायचं. एवढे पैसे असं कसं मोकळं व्हायचं? का त्याला काय झालं? ए दिदे हळू भांडा, ऐकू ना. तू का बस जरा, ते टीव्ही बंद कर आधी. आणि काय ग, मी जवळ जवळ घटस्फोटाचा इशे काढते तेव्हा काय होतं तुला? काय काय प्रॉब्लेम काय? अगं तू त्या माणसाला घटस्फोट का देत नाहीस? कारण कसा बी असला तरी तो नवरा आहे माझा. नवरा? कसला नवरा ग? नवरा म्हणून आजपर्यंत एक तरी गोष्ट केल्या का त्यानं? तुला 3-3 पोरीं संग टाकून त्या बयेकडे गेला आणि नवरा म्हणून. असला नवरा कशाला पाहिजे? कशाला पाहिजे असली बायको? बायकोनं कसं नवऱ्या पुढं वचकून असलं पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे, त्याच्या मर्जीत राहिलं पाहिजे. असली बायको काय करायची? आणि तसं बी नुसतं नावालाच बायको येते. घटस्फोट देऊन टाका एकदाचा. एवढं सोपं नसतंय ते. घाटला का खो? तुम्हाला किती बी प्रमाण सांगा, तुमचं म्हणजे येरून फिरून गंगाव. प्रियमान ऐकून घे, तिला घटस्फोट दिला तर आपणच गोत्यात यायचं नाही का? आपण कशाला गोत्यात येईल? अगं येडे, तिला पोटगी द्यायला लागायची नाही का? द्यायची कुठनं? आणि एकदा का पोटगीचा खर्च डोसक्यावर बसला की मग आपलं पोट भरायला आपल्याला तिच्याच खानावळीत काम करायला लागल. आई अन्नपूर्णे, प्रसादाच्या बाबतीत यश दिलं तसं अर्जुच्या लग्नाच्या बाबतीत बी दे बाई. गेल्या आठवड्यात बघायला येऊन गेलेल्यांचा होकार येऊ दे. आयो, त्या काकांचा फोन आहे. कोण काका? अगं मध्यस्थी काकांचा फोन आहे. देवीच पावली म्हणायची. ताई, दिदे, लवकर ये, मध्यस्थी काकांचा फोन आहे. हॅलो हॅलो. अहो मुलाकडच्यांचा फोन आलता. काय म्हणाल ते? मुलीत फोट काढायला जागाच नाही. अगदी नक्षत्रासारखी पोर आहे म्हणले. होय ना, आमची अर्चना हायच नक्षत्रासारखी. ले जाएंगे दिलवाले. हॅलो दिदे, ताईडीचं लग्न ठरलं आणि काय गप? हॅलो. हा, आवाज कट व्हायलाय. हॅलो हॅलो. काय झालं? का आवाज येईना?
बघ जरा काय म्हणले ते. पसंत आहे ना ताईडी, ठरलं लग्न. पोरगीत खोट काढाय जागा नाही. नक्षत्रावानी आहे पोर म्हणाल ते. पुढं काय ऐकूच येईना, मध्येच आवाज कट झाला. पुढं काय, ठरवायची तारीख आणि उडवून टाकायचा बार. कांदे आणि बटाटे 3-3 किलो द्या. असं कसं द्यायचं सोडून. मग बसा धरून, पण भांडत तेवढं जात जाऊ नकासा. आणि कधी भांडू वाटलं तर आपल्या तायडीच्या तोंडाकडे बघत जावा. तुम्ही भांडायला लागला किती रडायला चालू करत्या. मग मला अशी काहीतरी आयडिया करावी लागते. म्हणून घेऊन आलीस वे मला बाहेर. मला वाटलं तुला काहीतरी घ्यायचंय. नाही नाही, मला काही नाही घ्यायचं. मग एक काम कर, आता हे सगळं सामान घेऊन जा तू घरला. बाकीचं सामान मी घेऊन येते. उगाच उन्हातानात फिरू नकोस. अभ्यासाचं बघ जरा. येते की तुझं संग. जा म्हणलं ना. आणि अभ्यासच करत बसायचा. परीक्षा तोंडावर आल्या बघ. उगाच खोड्या काढत बसायचं नाही. मी कवा खोड्या काढत ना. नाहीच कळत बाई, अजिबात नाहीच कळत. जा म्हणलं ना. जा नीट जा. येताना चटामटा घेऊन ये. आणि अभ्यासच करत बसायचा. हा. ये नीट चालव की गाडी. ए कोण आहे रे? साईड लाव ना. निशांत दादा. हो, तुमच्या कृपेने सगळं बरं आहे. अरे आमची कसली आल्या कृपा. कृपा तुम्ही आमच्यावर करायची. मोठी माणसं बाबा तुम्ही. काय बोलायला निशांत दादा. आज मी कर्जाचा हप्ता घ्यायला येणार होतो. विसरला काय? हो, मीच येणार होतो तुमच्याकडे, पण थोडी ती पैशाची. भूपती शेठ, काळजातच राहायचं, टोसक्यात नाही जायचं. नवीन गाडी घ्यायला पैसे तुझ्याकडं, आम्ही दिलेल्या कर्जाचे हप्ते फेडायला पैसे नाही वय. दादा काय करते? काय? हा हॅलो. अरे ते तुला सेकंड हँड नवीन गाडी पाहिजे होती ना? दादा काय काय करताय दादा? हा फोटो पाठवते बघून घे. दादा ऐका. टॉप मॉडेल आहे ना? हो. हा टॉप मॉडेल आहे, टॉप मॉडेल. दादा ऐका ना. हा 0 मिनिटात कळ. चल दादा. दादा मी हे बघ भूपती, तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत. हप्त्याचे 1.5 लाख द्यायचे, नाही तर गाडी गमवायची. हा, आणि त्यात पण तू कटकट केली तर मग तुझ्या गाडीची वाट लागेल. आता कशी? थांब तुला डेमो दाखवतो. नाही नाही दादा, डेमो नाही, डेमो नाही. असं कसं? दादा डेमो नको. ठरलं की ठरलं. हे पांढऱ्या, डेमो. दादा नको ना. दादा दादा नको ना. दादा दादा नको ना. दादा दादा. दादा दादा थांबवा ना दादा. दादा मी म्हणालो ना तुम्हाला पैसे देतो. पैसे तर तुला द्यायचेच आहेत, पण सरळेने दिले असते तेवढं झालंच नसतं. हा फक्त डेमो आहे. आत्ताच्या आत्ता पैसे नाही दिले ना
तर हे दोघं कारवर डेंट आणि स्क्रॅचेस न मॉडर्न आर्ट बनवतील. नको दादा, दादा नको. हा मग काचा फुटतील, टायर फुटेल. मग पुन्हा 2 शक्यता आहे. सगळी नासधूस करून झाल्यावर पैसे दिले तर कारची रिपेअरिंग कॉस्ट वाढेल, आणि नाही दिले तर कारची सेलिंग प्राइस कमी होईल. दादा मी काय म्हणतो ऐका ना जरा. पांढऱ्याचा माइल्ड डेमो बघितला दादा, आता तांबड्याचा वाईल्ड डेमो बघायचा. दादा नको. नको ना दादा, देतो ना पैसे देतो. ए तांबड्या, सकाळ सकाळ आज इकडं कस काय वाट चुकला सा? आठवण आली, आलो. काय सगळं व्यवस्थित चाललंय का? वय तुमच्या कृपेनं समजा व्यवस्थित चालू आहे बघा. हा, चहा नाश्ता झाला काय? झाला की तुमचा बी झाला असेल ना? बघ इकडं यायचं होतं म्हणून मुद्दामच नाही गेला. काय नाश्त्याला काय? उपीट. शांते, ए फडकान जरा वा, अख्ख्या गावात कशाला अख्ख्या महाराष्ट्रात कोणाच्या हाताला ही चव नाही. हॅलो, हा आलेच बघ 5 मिनिटात पोचते मी. होय बाय. काय
कुठं काय? कुठं? हा मम्मी. बर बर बर, आलो चालू. हा. ए बिशा, बोला की पाठदिशी. अरे थांब की. कसली जमीन रे? कसली जमीन? पैसे भरलेत. अरे कसले पैसे भरले तो? ते तुझ्या बापाला जाऊन विचार. अरे जा तो, तुझा बाप गेला वरती. बाप बीप करायचं नाही, तुझ्या बापाकडे जा. अरे जा, चल, शहाणपणा करू नका. तू पण शहाणपणा करू नको. जास्त आवाज करू नका. हद्दीत राहायचं. कालवा करायला यो काय आठवड्याचा बाजार नाही. घर आहे माझं. इथं सगळ्यांनी हद्दीत राहायचं. मॅडम. दिसे. मॅडम, हे दोघं चुलत भाव आहेत. आजा पंजापासून जमिनी आहेत. ह्यो म्हणला ह्याच्या बानं पैसे घेऊन जमीन दिलेली आणि ह्यो म्हणला ह्याच्या बानं पैसे घेऊन जमीन दिलेली. ह्यो तिसरा गेली 10 वर्ष ती जमीन कसतोय. मॅडम, कुणाला काहीच ठाऊक नाही खरं काय ते. कागदपत्र बद्दल बोलाल तर कुणाकडे बी नाही. आपल्या माणसापेक्षा जमिनीला जास्त महत्व देऊ नका कसा. यो वाद संगनमतान मिटवा. कोर्टात गेलात तर हेलपाट्यावर आहे ती जमीन बी इकायला लागल. राधा अक्का, मसूर भिजाया घातलाय. अजून काही करायचंय का? नाही, काय राहिलं तर मी करीन. जातो नाही तर जगन भाऊजी घर डोसक्यावर घेतील. त्यांना तेवढं जपतही. तुम्हाला काय समजतंय का नाही? उद्या काय आहे? काय आहे? काय ग उद्या? मला काय माहित? काय ग मावशे, काय आहे? नाही बाय, मला बी काय आठवण आहे बघ. तुम्हाला काय आठवायचंच नाही. दीदीला आठवल. वय की नाही दीदी? उद्या वय 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 उद्या मला टायपिंग संपवायचे बघ. दीदी तुला बी आठवण वय काय? तू बी काय आहे? काय महत्वाचं असतं तर मला आठवलं असतं. जा जा तू, मला लई काम आहे. जा. मला आठवलं. आठवलं ना? हा तर सांग. अगं, उद्या ते गौरी ब्लाउज घ्यायला येणार आहे ना? हा वय वय. राधा अक्का, चलते मी. ए थांब. उद्या आपल्या खानावळीचा बर्थडे. होय की. विसरलोच की आपण. असं कसं विसरलो? कुणालाच नाही आठवलं. म्हणजे माहिती होतं वय तुम्हाला? या भाऊ या. या ग. काय राधा, काय लय खुश असशील ना? वय. अगं, ही काही विचारणं झालं वय.
तोंडावरच कळतंय की राधाकाच्या. हा लय धिटाची आहेस तू. तुझ्या जागी दुसरी कोण असती तर हिरी जीव दिला असता. होय, लय वंगाळ दिवस बघायला लागलं बघ तुला. तू तुझ्या पोरीनी जीवाचं पाणी केलं म्हणून तर ही चांगलं दिवस बघायला मिळालं. वय या तुम्ही बस या या भाऊ या. राधा अक्का आज जिलेबी मट्टा फ्री वय. वय हे बेस केलं मग मी आज फक्त जिलेबी मट्टाच खाणार म्हणतोय. खावा की बसून घ्या या. घ्या ग पोटभर जेवायचंय. राधा अक्का मला पण जिलेबी. होय होय आणते. हा असं काय करायलाय? काय डोसक्यावर पडलास काय? काय झालं? काय झालं? अरे आतापत्र 25 जिलेब्या खाऊन झाल्या तरी पण आपलं तेच. खाऊ द्या, खाताना मोजायचं नसतंय. घ्या खा सावकाश. तुम्ही बी. तुला हात लावला तर अस्मे कोणी पाठवलं इकडं? कशाला केलं हे सगळं? पुढं आलं तर कापून काढी ना. कोणी पाठवलंय सांग लवकर. सगळ्यांना सांगायलंय लवकर सांग. कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी पाठवलंय? कोणी पाठवलंय? हे सगळं करायला कोणी सांगितलं? सांग लवकर. तुमचा भोरक्या कोण आहे?